आमचे अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देतो की सर्वप्रथम जे काही अवैध धंदे करणारे लोक आहेत त्यांचे यादी काढा. अवैध दारू विकणारे असतील, पान टपरीवर गांजा विकणारे असतील, आतमध्ये झोपडपट्टीमध्ये काही मटके चालवायचे रेकॉर्ड असतील, 10 वर्षाचे अशा प्रकारचे क्रिमिनल्सची यादी काढा. त्यांचे मन परिवर्तन झाले असतील तर योग्य, झाले नसतील तर 48 तासाचे मन परिवर्तनचे संधी द्या आणि 48 तासानंतर त्यांचे खरा इथे परेड काढा की ते त्यांचे मन परिवर्तन होतील. अशा प्रकारचे ठाम कारवाई परत करावा लागेल, कारण आज लोक अत्यंत अपेक्षाने आमच्याकडे पोलीस विभागाकडे बघत आहे. या परिसरात अशा प्रकारचे जे लोक म्हणते चोरी छुपे धंदे, आमचे स्पष्ट धारणा आहे धंदे कधी चोरी छुपे होऊ शकत नाही. जरा चौकीला आणखी जोरात कार्यान्वित करून एक ताकदीने आम्हाला समोर जाण्याची एक संधी मिळायला पाहिजे की चॅलेंज आहेत, धंदे दाखवावेत आणि आम्ही तुम्हाला म्हणजे त्यांच्या लोकांना जवाब विचारायची एक संधी असायला पाहिजे, एक चॅलेंज असायला पाहिजे.